हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना। संतोष देशमुख हत्या प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारी घटना। शरद पवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। बीड हत्या प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका। लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा। शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। पवारांनी मला देखील सांभाळून राहायला सांगितले। शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेसह तिघांना आज केस कोर्टात हजर करणार। आरोपींना गेवराई पोलीस ठाण्यातून केस कोर्टात हजर केलं जाणार। बीड सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सर्वपक्ष नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, सर्वपक्ष नेत्यांची राज्यपालांकडे मागणी। बीड हत्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, संभाजीराजेंची मागणी। बीड प्रकरणात लक्ष घालण्याचं राज्यपालांचं आश्वासन, संभाजीराजेंची माहिती। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, कराडला 302 मध्ये आरोपी करावं, जितेंद्र आव्हाडांची मागणी। तर सरकारकडून मुंडे कराडला वाचवण्याचा प्रयत्न, आव्हाडांचा आरोप। राज्य सरकार ऐकत नसल्यानं नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। चौकशी करणारे अधिकारीच आरोपींच्या जवळचे आहेत, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। महेश विद्या आणि मनोज वाघ अजून एसआयटीच्या तपास पथकात सहभागी नाहीत। बीड पोलीस दलातून कार्यमुक्त न झाल्यानं एसआयटीत सहभागी झाले नाहीत। दोन्ही अधिकारी कराडच्या जवळचे, विरोधकांचा आरोप। वाल्मिक कराडला मी कधी भेटलो नाही। 25 जूनला धनंजय मुंडेंना कामानिमित्त भेटलो। आमदार सुरेश धसांनी केलेले आरोप नितीन बिकड यांनी फेटाळले। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे। पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। मनोज जरांगेंच्या विधानाविरोधात मुंडे समर्थक आक्रमक। बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू। जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी।